Epiphytes, epiphytic adaptation. Now, epiphytes are such a plants which are growing on other type of plants on their surface, on their structure, on their particularly the stem, trunk, branches. So these type of plants are called as epiphytes. So in epiphytes, an epiphyte is a plant growing on other plants. They are known to be as the air plants because they are not anchored in the soil. And epiphytes derive nutrients from rainwater, air, and from the other sources. There are many adaptations present in the epiphytes to get nutrients and survive. Epiphytes are found on branches, leaves, and trunk, and other surfaces of the plant. Epiphytes anchor themselves to a tree, but they do not obtain water or other nutrient directly from the other plant. They are taking it from the atmosphere or environment in which they are going to be present or growing. Epiphytes are commonly found in rainforest. So what is an epiphyte? That firstly we have to know. Epiphyte कशाला म्हणायचं, हे कोणत्या प्रकारचे प्लांट्स आहेत? An epiphyte by definition is a plant that grows on another plant. असे प्लांट्स की जे दुसऱ्या प्लांटच्या सरफेसवरती वाढतात, दुसऱ्या प्लांटच्या फांद्यांवरती, त्याच्या खोडांवरती किंवा त्याचा जो ब्रांचेस आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे ब्रांचेस राहतील, लीफ राहतील, त्या सरफेसवर जे प्लांट वाढतात त्या प्लांट्सला इपिफायटिक प्लांट असं म्हणतात. अँड दे आर नॉट पॅरासिटिक. हे पॅरासिटिक नाही. पॅरासिटिक प्लांट म्हणजे असे की जे दुसऱ्या प्लांटवरती त्याचं वॉटर आणि न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करून जे जगतात, जस्ट लाईक व्हॅन्डा सारखे प्लांट, अमरवेल ज्याला म्हणतात. तर व्हॅन्डा सारखे जे प्लांट आहे ते पॅरासिटिक प्लांट आहे, बट epiphytic plants are not parasitic. The parasitic nahi. Such as the numerous ferns, bromeliads, air plants, and orchids growing on tree trunk in tropical rainforest. They are particularly called as epiphytes. In blunt terms, it is the plant or flower that grows on the surface of a tree in the rainforest. It's called to be as the epiphyte. So epiphyte mostly grow on other plants for physical supports and prepare their own food. They obtain adequate light by living on the tree. They get water from the rainwater dripping down from branches and nutrients from the atmosphere that is washed out of leaf during rainfall. And epiphytes derive nutrient from the dead and decaying plant parts present around the surface. जसं बरेच वेळा पाहतो की काही जे प्लांट्स, आता यामध्ये एक्झाम्पल जर पाहिलं तर देर आर हॅव्हिंग लॉट्स ऑफ सच प्लांट्स. ऑर्किड्स मोस्टली आर देअर. ऑर्किड बरेचसे प्लांट जे आहेत ते पर्टिक्युलरली ग्रो करतात, इपिफिटिक हॅबिटॅट दाखवतात, ते दुसऱ्या प्लांटच्या सरफेसवर वाढतात. किंवा मग काही जे प्लांट आपल्याकडे पाहिले तर पिंपळासारखे जे झाडं आहेत. आता पिंपळ ऍक्च्युली एपिफाइट मध्ये येते किंवा नाही, आता दॅट इज अ डाऊट, बिकॉज ते रूटेड आहे, त्याला रूट्स येतात. पण आता पिंपळाचं बरेच वेळा पाहता आपण झाड की दुसऱ्या झाडांच्या फांद्यांवरती ते वाढतं. आता ते काही त्या प्लांटमध्ये काही त्याचे बरो करत नाही, रूट त्या प्लांटला पंक्चर करत नाही, न्यूट्रिएंट आणि वॉटर त्या प्लांट पासून घेत नाही. ते हवेमधूनच नायट्रोजन ऍब्सॉर्ब करतं बाय देअर रूट्स मार्फत, आणि वॉटर जे काही रेन वॉटर, पावसाचे जे पाणी पडणार त्या पाण्यामधून, आणि वॉटर ऍटमॉस्फिरिक जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चर पासून, आणि जे काही डेड पार्ट त्या प्लांटचा तिथे जमा झाला असेल फांदीवरती, उदाहरणार्थ बार्क आहे, झाडाची साल आहे,
तिथे वाढणारे बॅक्टेरिया, ऍन्ट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यापासून न्यूट्रिएंट ते ऍब्सॉर्ब करतात. दे आर द एपिफाइट्स गिवन न्यूट्रिएंट फ्रॉम द डेड अँड डिकिंग प्लांट पार्ट्स. डेड अँड डिकिंग प्लांट पार्ट पासून ते ऍब्सॉर्ब करतात. एनिमल पार्ट सुद्धा बरेच वेळा पाहतो आपण की बरेच वेळा काय होतं, द एनिमल वेस्ट, बर्डचा वेस्ट असेल, दॅट ऑल आर फॉलिंग ऑन द ट्री and that nothing but collected on the branches, and that on that these plants are growing. So such plants are called as epiphytes, and this type of biological interaction is known as commensalism. याला commensalism असं म्हणतात. आता पुढच्या युनिटमध्ये, इन नेक्स्ट युनिट वी आर गोइंग टू स्टडी दिस इंटरॅक्शन. पॅरासिटिझम आहे, कॉमन्सॅलिझम आहे, म्युच्युअलिझम आहे. त्याच्यामध्ये कॉमन्सॅलिझम असा की एखाद्यावरती दुसरा आसरा घेणार पण तो त्याला नुकसान करणार नाही, त्याला म्हणतात कॉमन्सॅलिझम. In commensalism, one of the tree species get benefited and other species is neither benefited nor harmed. So that is called as commensalism. So they usually don't harm their host. ते त्यांचं ज्या होस्टवरती वाढतात, ज्या झाडाच्या सरफेसवर वाढतात त्याला ते हार्म करत नाही, नुकसान करत नाही. बट सम एपिफाइट्स कॉम्पीट विथ देअर होस्ट फॉर लाईट अँड न्यूट्रिएंट अँड हार्म दे. आणि बरेच वेळा कॉम्पिटिशन मात्र क्रिएट करतात. कशी? तर त्यांचा आकार वाढतो, त्या प्लांटचं वजन वाढतं आणि ते वेट त्या प्लांटला, दुसऱ्या प्लांटला सहन करावं लागतं. पुन्हा त्याचे ब्रांचेस जर जास्त वाढले तर त्याची लाईटसाठी पर्टिक्युलरली कॉम्पिटिशन होईल. न्यूट्रिएंट जे काही पाण्यापासून मिळणार, पाणी जे मॉइश्चर मिळणार पावसाचं, त्याचे न्यूट्रिएंटसाठी कॉम्पिटिशन त्यामध्ये होऊ शकते. सो दॅट मे बी द कॉम्पिटिशन विल बी ऑकर विथ द होस्ट प्लांट अँड द एपिफाइट, बट इट इज नॉट पॅरासिटरी. ते पॅरासिटरी नाही, they do not affecting to other plant. So why they are so important? Epiphytes आपण इकॉलॉजिकली त्यांना का स्टडी करतो? Why they are important? Because epiphytes are important because they act as a buffer between things like rain and sun, between the forest and flower. जे काही फॉरेस्ट फ्लोअर म्हणजे पाऊस, पर्टिक्युलरली जंगलाच्या प्रदेशामध्ये जिथे काही घनदाट जंगल आहे, डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर खूप वाढतं, अशा प्लांटच्या सरफेसवरती पाऊस आणि सूर्यप्रकाश या दोन गोष्टीचा उपयोग करून हे वाढणारे प्लांट्स आहेत. सो दे आर इकॉलॉजिकली व्हेरी इम्पॉर्टंट. अँड पुट इट दिस वे, इफ देर आर नो एपिफाइट्स इन जंगल और फॉरेस्ट विल बी फ्लडेड, अँड ड्युरिंग रेनी सीझन मोस्ट बॉटम ड्वेलिंग प्लांट लाईफ वुड डाय. बरेच वेळा काय होतं की खूप पाऊस पडतो, अतिशय पाणी, जंगलामध्ये पाऊस पडणारं जे पर्टिक्युलरली पार्ट असेल त्या भागामध्ये खूप मॉइश्चर असतं, खूप ऍटमॉस्फिअर असतं, पण ऍटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी असते. आणि अशा वातावरणात जर ह्युमिडिटीचं युटिलायझेशन नाही झाला तर काय होईल? इट विल बी कॉझिंग अ डॅमेजिंग इफेक्ट टू द फॉरेस्ट. सो दीज आर बॅलन्सर. These absorb the moisture and maintain the humidity in the forest. Along with they are surviving on the surface of other tree so that different organisms such as insects are visiting to the plant. So in replacement, the pollination occurs, dispersal occurs. So they are helpful. So these are the benefits of the epiphytes in ecology. So what plants qualify as epiphytes? The epiphytes कोणत्या plantला? So what technicals are there that is in epiphyte? Following plants are example, just like orchids, bromeliads or ferns, and air plant. These are the examples of the epiphytes. आता इथे दाखवलंय बघा, जस्ट लाईक इन दिस फिगर यू कॅन सी द ऑर्किड्स आर देयर. ऑर्किड्स हॅज अ व्हेरी नाईस फ्लावर्स. ऑर्किड त्याच्यासाठी चांगल्या ओळखले जातात की ज्याचे सुंदर फ्लावर, अट्रॅक्टिव्ह फ्लावर असतात. सो मोस्ट ऑफ द ऑर्किड्स दे आर ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ अदर ट्री. दुसऱ्या झाडांच्या फांदीवरती वाढतात आणि त्याचे सुंदर वेगवेगळे फ्लावर डेव्हलप होतात. जस्ट लाईक इन दिस टू फोटोग्राफ यू कॅन सी हियर लॉट्स ऑफ different flower shape size are developed by the orchids and they are growing on the surface of the other tree. So orchids just like growing on other plant and they do not absorbing any food material from the host plant. या प्लांटच्या सरफेस वरती हे प्लांट वाढत आहे, ऑर्किड्स वाढत आहे, परंतु हे काही न्यूट्रिएंट इथे ऍब्सॉर्ब करत नाही. कुठून ऍब्सॉर्ब करत नाही? प्लांट पासून. जे काही मॉइश्चर हवेमध्ये आहे त्या मॉइश्चरवरती हे जगतं. न्यूट्रिएंट, नायट्रोजन जे काही अवेलेबल ऍटमॉस्फिअर मध्ये त्याचं फिक्सेशन करतं. इट हेल्प असोसिएशन विथ सेव्हरल सिम्बायोटिक बॅक्टेरिया अँड दे आर नथिंग बट ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ अदर ट्री.
आता एक आणखी कन्क्ल्युजन होऊ शकतं, इज दिस प्लांट आर क्लाइंबर? नो, क्लाइंबर्स आर डिफरंट. क्लाइंबर म्हणजे वेली वृक्ष, ज्याला ट्रेलिंग प्लांट म्हणतात. दुसऱ्या झाडाच्या वरती जे वेल तयार करतात, ते झाडं सुद्धा दुसऱ्या झाडाच्या सरफेसवर वाढतात, पण दे आर द क्लाइंबर, नॉट इपिफाइट. त्याला इपिफाइट नाही म्हणत. इपिफाइट्स आर डिफरंट, क्लाइंबर्स आर डिफरंट. क्लाइंबरचे जे रूट्स असतात ते जमिनीमध्ये असतात. इपिफाइटचे रूट्स जे ते जमिनीमध्ये राहत नाही. दे आर एअर प्लांट्स, हवेमध्ये राहतात, हवेमध्येच वाढतात, हवेमध्येच डिस्ट्रॉय होतात, हवेमध्येच जर्मिनेट होतात. असे जे प्लांट्स आहेत, दे आर कॉल्ड एज इपिफाइट्स. त्याला आपण इपिफाइट्स म्हणतो. दोज विच आर ओनली ग्रोईंग ऑन एअर, म्हणून आपण एरोफाइट्स असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. दे आर ऑल्सो कॉल्ड टू बी द एरोफाइट्स. So epiphytes are well adapted to suit their requirement. There is a shortage of water, nutrient at the canopy of the forest. जे फॉरेस्टचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्याची कॅनोपी म्हणजे आकारमान जर पाहिलं तर त्या आकारमानाच्या दृष्टीने जर बघितलं तर तिथं एकदम कमी जागेमध्ये सुद्धा हे वाढणारे प्लांट्स आहेत. अँड टू ओव्हरकम दीज इपिफाइट्स आर वेल अडॅप्टेड टू कॅप्चर द न्यूट्रिएंट्स. इपिफाइट्स हे त्याला अडॅप्ट झाले की त्या ठिकाणी न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करायचं, वॉटर ऍब्सॉर्ब करायचं आणि तिथून त्या हवेमध्येच त्या ठिकाणी ते जगायचं. And it collect the nutrient from the debris of the tree and rain. And adaptations of the epiphyte can help them grow in area where the ground is populated by many plants. जंगल जर बघितलं तर जंगलमध्ये किंवा फॉरेस्टमध्ये there are having lots of species are growing in particular area, but still such plants are growing in this much populated forest. And these epiphytes generally grow in the densely populated rainforest, where there is no much competition to get light. जनरली असे जे झाडं वाढतात हे कुठे वाढतात की ज्या ठिकाणी ऍटमॉस्फेरिक मॉइश्चर आहे, वातावरण ओलसर आहे, दलदलीचा प्रदेश आहे, असे जंगल आहेत जिथे सतत पाणी पडतं, पाऊस पडतो. आपल्या वातावरणात इपिफाइट्स वाढू शकत नाही, कारण आपल्याकडे ड्राय एन्व्हायरमेंट आहे, कोरडं वातावरण आहे. पण अशा भागामध्ये ज्या ठिकाणी थंड वातावरण असतं, पाऊस सतत पडतो, असा हिली रिजन असेल त्या भागामध्ये जनरली इपिफाइट्स इझिली सापडतात. सो वेअर देअर इज टू मच कॉम्पिटिशन टू गेट लाईट, वॉटर, न्यूट्रिएंट, their epiphytic habit help them to get light and get benefited from the air rich in moisture. So epiphytes are found in both tropical and temperate region. हे दोन्ही भागात सापडतात, पण कुठे टेम्परेट रिजन मध्ये, इन द फॉरेस्ट, जंगलाच्या भागामध्ये जिथे डीप फॉरेस्ट आहे. and in tropical region he generally obtained in hilly region मध्ये जनरली ते सापडतात. So epiphytes are aerial plants to anchor the plant to the surface they grow. आता हे काय करतात, त्या दुसऱ्या झाडाच्या फांदीवरती त्याची अँकरिंग करतात. अँकरिंग म्हणजे त्याला पेनेट्रेट करत नाही, पण त्याच्या सरफेस वरती चिटकून राहतात. And in some of the epiphytic plant, roots are specialized to perform other function. Just like some of the orchids have photosynthetic root, and in some plants roots absorb moisture also. So they have adapted to such an environment. याच्यामध्ये काही adaptive characters develop झाले. Just like orchids can conserve water in their thick stem, certain epiphytes have leaves modified as furrow or pitcher to collect the rainwater. Pitcher म्हणजे एक सॅक सारखं स्ट्रक्चर ते तयार करतात. बऱ्याचशा इपिफॅटिक लीफला असं एक स्ट्रक्चर तयार होतं की जे सॅक सारखं, की ज्याच्यामध्ये पाणी धरून जाईल. म्हणून त्यांचे लीफ जे असतात ते थोडेसे नॅरो राहतात, अपर आणि टॅपरिंग असतात. जस्ट लाईक इन दिस यू कॅन सी, बघायचे दाखवले टॅपरिंग, आणि थोडेसे असे कर्व झालेले असतात जेणेकरून याच्यात पाणी राहील. बरेच वेळा हे पाणी स्टोअर करून ठेवू शकतात लीफ मध्ये. सकुलंट सारखी लीफ नाही, पण थोडी थिक आहे. लीव्स आर थिक इन द स्ट्रक्चर, सो दे कॅन होल्ड द वॉटर. ते वॉटर काय करू शकतात, बरेच वेळा होल्ड करून ठेवू शकतात. सीड्स ऑफ इपिफाइट्स हॅव विंग्स, पॅराशूट और ग्लायडिंग ॲपरेटस. आता बरेच वेळा सीड्स जे असतात इपिफाइट्सचे ते जस्ट लाईक पॅराशूट सारखं और ग्लायडिंग ॲपरेटस त्याला असतं, म्हणजे ते उडू शकतात. म्हणजे उडणार म्हणजे काय, बाय मीन्स ऑफ एअर करंट, हवेने, वादळाने ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सीड्स ऑटोमॅटिक डिस्पर्स होऊ शकतात. अँड हॅव स्टिकी कोट, त्याला स्टिकी कोटिंग असतं, so that it can be easily set up on the other branches of the tree. So they make fleshy and edible fruits. त्यांना काही वेळा फ्रुट्स सुद्धा येतात, सीड्स येतात. They get dispersed by animal and bird
Some epiphytes are very selective in their choice of host. काही असे असतात की जे होस्ट स्पेसिफिक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा काही झाडं जर घेतले, काही ऑर्किड अशी आहेत की जे स्पेसिफिकली फक्त निटम प्लांट वरती वाढतात, पायनस प्लांट वरती वाढतात, दुसऱ्या झाडावर वाढत नाही. सो दे आर द होस्ट स्पेसिफिक ऑल्सो अँड प्रेझेंट ऑन द बार्क ऑफ द ट्री अँड ओनली विदिन द सिटी लिमिट. त्याची जी लिमिट आहे त्या भागात, ज्या भागात ते सापडणार त्याच भागात ते सापडतात. एपिफाइट्स कॉन्ट्रीब्यूट टू रिच इकोसिस्टम. एपिफाइटचं फार महत्व आहे, कारण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं अपिअरन्स या प्लांटचं पाहायला मिळतं. ऑर्किडचे जर पाहिले तर आपण लाखो प्रकार ऑर्किडचे आहेत. सो epiphytes, they not only grow on the tree, but plants like mosses grow on the rocks and moist areas of house. Mosses बरेच वेळा पाहतो, they are just like showing epiphytic habit. Epiphytic habit दाखवतात and they are growing on the surface of other tree and without damaging to the host plant. So epiphytes mostly grow on the other plants for physical support. They do not but do not depend on it for nutrient. Epiphytes काय होतात, ग्रो होतात अदर प्लांट, दुसऱ्या प्लांट वरती फिजिकल सपोर्ट देण्यासाठी, बट डू नॉट डिपेंड, ते दुसऱ्या डिपेंडेंट नाही फॉर देअर न्यूट्रिएंट्स. सो epiphytes डू नॉट हार्म द होस्ट प्लांट. epiphyte दुसऱ्या होस्ट प्लांटला हार्म करत नाही. Epiphytes are not to be dependent on the tree on which they are growing. मेटाबॉलिकली त्याच्या मेटाबॉलिक सिस्टीम वर त्याचा काही इफेक्ट होत नाही. एपिफाइट्स डिपेंड ऑन देअर होस्ट फॉर फिजिकल सपोर्ट ओनली. एपिफाइट्स फक्त त्या दुसऱ्या प्लांटच्या सरफेसवर फिजिकल सपोर्ट साठी वाढतात. इथे काही फोटोग्राफ्स आहेत, जस्ट लाईक यू कॅन सी एट हिअर. दीज आर द एपिफाइट्स ग्रोइंग ऑन द सरफेस ऑफ अदर ट्री. एपिफाइट्स आहेत, हे दुसऱ्या प्लांटच्या सरफेसवर वाढत आहेत. इथे सुद्धा एपिफाइट्स आहेत, दुसऱ्या प्लांटच्या ट्री सरफेसवर ते वाढत आहेत. सो दीज आर द एपिफिटिक प्लांट्स. Now, epiphytes are categorized into hollow epiphyte, hemi epiphyte, or proto epiphytes. So, the epiphyte which complete its life cycle on the host plant without coming on the ground, they are called as hollow epiphyte, just like orchids. Some hemi epiphytes are there, and epiphyte which later in its life reaches the ground. बरेच वेळा ते ग्राउंड मध्ये पोहोचतात सुद्धा, आणि इट्स रूट डेव्हलपमेंट अँड मेक्स कॉन्टॅक्ट टू द ग्राउंड. जमिनीवरती ते वाढतात. जसं उदाहरणार्थ पीपल ट्री आहे, जस्ट लाईक बनियन, पर्टिक्युलर फायकस रिलिजिओसा, और स्ट्रँगर फिग आहे. फिग मध्ये येतात. उंबर आहे, किंवा पर्टिक्युलरली औदुंबर म्हणा किंवा अंजीर म्हणा, हे जे झाड आहेत इपिपिटिक हॅबिट दाखवतात. देन प्रोटो इपिफाइट, they are the dependent on host to derive nourishment. They lack adaptive feature except the aerial roots. त्याला फक्त अडॅप्टिव्ह पर्टिक्युलर रूट्स असतात, बाकी त्याच्यामध्ये काही हॅबिट नसतात. पण ते त्याच्या न्यूट्रिएंटसाठी टोटली डिपेंडंट आहे कशावरती, त्याच्या होस्ट प्लांटवरती. सर अशा प्लांटला आपण म्हणणार प्रोटो इपिफाइट. म्हणजे याच्यामध्ये काही प्रमाणात सुद्धा काही असे प्लांट्स आहेत की जे इपिपिटिक असून सुद्धा जमिनीवरती सुद्धा वाढण्यासाठी पर्टिक्युलरली सक्षम आहेत, कॅपेटेबल आहे. सच फॉर एक्झाम्पल पिंपळाचं झाड आपण पाहतो, फायकस रिलिजिओसा, that is also epiphytic in the nature and that can be grown on the particularly on the soil. So epiphytes belong to many plant families such as Bromeliaceae, Orchidaceae. Some of the common epiphytes include mosses, ferns, bromeliads, lichens, liverwort, orchids. They are the examples of this. So in these orchids, they are found on various shapes, pattern, colors, and sizes. They are largest flowering plant. They are found everywhere. सगळीकडे सापडतात एपिफाइट थ्रूआउट वर्ल्ड मध्ये, फक्त अंटार्क्टिकाचा भाग सोडला. सो दे आर फाउंड एव्हरीवेअर. आता बरेच वेळा ऑर्किड्स जे आहेत, सम ऑफ एपिफाइट ऑन मँगो ब्रांच, मँगो प्लांट वरती वाढतात, असे काय ऑर्किड्स आहेत. फर्न, दे आर प्रेझेंट ऑन मॉइस्ट एरियाज. एपिफिटिक फर्न्स इंक्लूड जस्ट लाईक एस्प्लेनियम बर्ड नेस्ट फर्न आहे, किंवा पॅटिसेरियम आहे, किंवा काही ब्रोमेलाइड आहे. ब्रोमेलिएसीचे मेंबर जे आहेत ब्रोमेलाइड आहेत, दे आर ऑल्सो देअर. They grow on the surface of other plant. Or epiphytic cacti, cactus सुद्धा त्याच्यामध्ये आहे. Just like they are growing in rainforest, anchored on the tree of the other surfaces and collect the organic decomposed water. So they are called to be as the epiphytic plant. तर आपण काय म्हणणार, epiphytic plant असं म्हणणार. Now in this one thing, if we see particularly
द अनाटॉमिकल फीचर और अडॅप्टेशन. आता हेच आपण मॉर्फॉलॉजिकल फीचर्स त्याच्यामध्ये पाहिजे. What morphological features are there, or what adaptations are there, that we are going to see at here. Just like in particularly the morphological feature, जर आपण काही morphological features याच्यामध्ये बघितले, they have the typical root system. त्यांना एक typical root system. So in the epiphytic vascular plants, the roots system is extensively developed. In these cases, the roots may be of the following three types, just like pseudo bulb or clinging roots or aerial roots. So normal absorbing roots are there which absorb water, mineral, organic nutrient from the moist crevices of the decaying bark of the supporting plant. Clinging roots are also there. These roots fix the epiphytes on the surface of the supporting object firmly and also absorb nutrient from the humus and dust that are accumulated on the surface of bark. Normal roots काय करतात, वॉटर आणि मिनरल्स ऍब्सॉर्ब करतात. जे काही क्रिवायसिस म्हणजे जे काही झाडाचं खोड आहे त्याच्या सरफेस पासून जे काही न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करायचे ते सगळे काय करतात, ऍब्सॉर्बिंग रूट करतात. आणि क्लाइंजिंग रूट काय करतात, सपोर्टचं काम करतात. आणि एरियल रूट्स, these are the spongy and green roots which hang downwardly in the atmosphere and absorb moisture from the air. Air पासून ते moisture absorb करतात. And these roots can photosynthesize in light because of the presence of green color in them. हे काय करू शकतात, फोटोसिंथेसिस सुद्धा करू शकतात. म्हणजे फोटोसिंथेसायझिंग रूट्स आहे. And some epiphytes roots collect on their surface good amount of dust that holds water which can firmly be absorbed by the root. डस्ट सुद्धा जे काही पर्टिक्युलरली डस्ट कशापासून येणार, वाइंड इफेक्टमुळे, वादळामुळे जे काही डस्ट उडणार त्या डस्टला सुद्धा हे कलेक्ट करून ठेवतात आणि त्या डस्ट पासून सॉइल क्रिएट करतात आणि त्या सॉइल वरती वाढतात. सो दे आर नथिंग बट अडॅप्टेड टू दॅट स्पेशलाइज्ड फीचर. देन इन केस ऑफ स्टेम ऑल्सो, स्टेम इन इपिफाइट वास्क्युलर प्लांट्स मे और मे बी एक्सटेन्सिव्हली डेव्हलप. त्यांच्यामध्ये वास्क्युलर प्लांट जर असतील इपिफिटिक मध्ये तर ते एक्सटेन्सिव्हली डेव्हलप होतात. त्यांच्यामध्ये स्टेम चांगलं वेल डेव्हलप असतं. सम इपिफाइट डेव्हलप सकुलंट इन देअर स्टेम. आता काही सकुलंट सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये स्टेम ही सकुलंट सारखं डेव्हलप होतात आणि बिकम शुडो बल्बस, शुडो बल्ब सारखा आकार डेव्हलप करतात. और ट्युबरस स्ट्रक्चर ते फॉर्म करतात आणि त्याच्या जनरली स्ट्रक्चर वरती सर्वाइव्ह राहतात. सो स्टेम इज अडॅप्टेड टू दिस स्पेशलाइज्ड एन्व्हायरमेंट. देन लीव्स, the majority of the epiphytes show considerable reduction in leaf number. लीफचा संख्या ही कमी असते. सम ऑर्किड डेव्हलप ओनली सिंगल लीफ. काही ठिकाणी तर एकच पान तयार होतो इन ग्रोइंग सीझन. अँड लिव्स इन सम मे बी फ्लेशी और लेदरी. त्यांचं लीफ फ्लेशी किंवा लेदरी असतं बट नॉट सकुलंट. सकुलंट राहत नाही. इन सम ऑफ द पर्टिक्युलरली पीचेस, फॉर एक्झाम्पल इन डिस्चिडिया अँड प्लॅटिसेनियम, these are the particularly peaches, and in this the leaves are modified. And particularly Dischidia, an epiphytic species found in the of the members of Asclepiadaceae, very commonly found in Sundarban forest, and grows particularly type of leaf peaches. The leaf peaches pitchers सारखे डेव्हलप करतात. पिचर्स म्हणजे काय, की ते पानांचा आकार अशा प्रकारे डेव्हलप करतात की त्याची सॅक तयार होईल, पिशवी सारखं स्ट्रक्चर तयार होईल आणि त्या पिशवी सारख्या स्ट्रक्चर वरती ते जनरली त्यावरती ते ग्रो होऊ शकतात. सो दे पर्टिक्युलरली ग्रोईंग जस्ट लाईक दे आर कॉल्ड ॲज लीफ पिचर्स. म्हणून त्याला लीफ पिचर्स असं म्हणतात. द पिचर्स हॅव ओपनिंग थ्रू विच अँड ॲडव्हान्टेशियस रूट्स एंटर इनसाइड. त्याच्यामधून ॲडव्हान्टेशियस रूट्स आतमध्ये एंटर करू शकतात. द रूट्स ब्रांच कॉपियसली इनटू अ नंबर ऑफ व्हेरी डेलिकेट रूटलेट्स. त्याचे रूटलेट्स डेव्हलप होतात which spread on the entire inner surface of pitcher and form a network. त्या नेटवर्क तयार करतात. द inner surface of pitcher coated with wax. आता पिक्चर म्हणजे काय, एक सॅक, पानांपासून तयार झालेली सॅक. त्या सॅकच्या आतमध्ये त्यांची रूट्स डेव्हलप व्हायला लागतात. अँड पिक्चर कलेक्ट द अँड अक्युमुलेट रेन वॉटर, ह्युमस, मिनरल आणि जे काही रूटचं नेटवर्क त्याच्यामध्ये राहतं. अँड समटाइम ॲन्ड्स अँड इन्सेक्ट्स एंटायर कॅव्हिटी ऑफ द पिक्चर थ्रू होल. बरेच वेळा त्या होलमध्ये, त्या होलमधून काय करतात, ऍंड्स मध्ये सुद्धा एंटर करतात.
मुंग्या सुद्धा त्यात राहतात आणि ते बरेच वेळा मरतात सुद्धा. त्याचे डायजेशन करतात प्लांट. त्याला काय करतात, त्याचे जे डेड रिमेन्स आहे ते ऍब्सॉर्ब करतात ऍज अ सोर्स ऑफ नायट्रोजन. अँड जस्ट लाईक इट इज अ सिम्बायोटिक असोसिएशन इन बिटवीन प्लांट्स अँड अॅनिमल इन केस ऑफ मार्मॅकोफिलस पॉलिनेशन. जसं मार्मॅकोफिली पॉलिनेशन आहे त्याप्रमाणे इथं सुद्धा ते असोसिएशन दाखवतात. बरेच वेळा ब्रोमे यासीचे मेंबर्स आहेत किंवा काही जे प्लांट्स आहेत दे आर नथिंग बट टेकिंग हेल्प ऑफ द ants. Now, in case of morphology of the fruits and seeds dispersal, fruits and seeds are usually dispersed by wind effect. Wind, insect and birds. त्याचे fruits, seeds जे आहे ते disperse कशामुळे होतात? Wind, insect आणि bird पासून. When the seeds reach the suitable surface and get favorable environment, they germinate over there. तिथे ते germinate करतात and they gives rise to new independent epiphyte. आणि इंडिपेंडेंट एपिपाइट सारखे ते ग्रो होतात. हिअर जस्ट लाईक इन लीफ पीचेस, इथे दाखवलंय पीचेस. पीचेस म्हणजे एक पिशवी, सॅक, पानांसारखी एक पिशवी तयार होते आणि त्याच्या आतमध्ये रूट्स तयार होतात. रूट्स असतात, माती जमा होते, न्यूट्रंट जमा होतं, वॉटर जमा होतं आणि त्याच्यापासून ते जगतात. असे जे प्लांट्स आहेत दॅट इज कॉल्ड टू बॅज द पिचर. दिस पिचर इज ओपन ऍट हिअर. इथं पिचर असा दिसतो एक्सटर्नली अँड दिस इज ओपन ऍट हिअर. वी कॅन सी द स्ट्रक्चर. Now, in case of anatomical features, जर आपण anatomical feature पाहिलं तर the leaves are generally having thick cuticle. लीफला thick cuticle आहे. sunken stomata आहे because water is one of the major problem in front of this plant. कारण पाणी हे फार महत्वाचा प्रॉब्लेम या प्लांट मध्ये आहे आणि पाणी जर नसेल तर ते सर्वाइव्ह होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी संकन स्टोमॅटा याला आहे. संकन स्टोमॅटा बरेचशा पर्टिक्युलरली जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये संकन स्टोमॅटा सकुलंट एपिफाइट मध्ये पाहायला मिळतो. Then if we take the TS in this, the thick structure is there, air chambers आहेत, limiting layer आहे, velamen आहे. Velamen is there, such a layer which absorb moisture. हवेमधलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो विलामेन टिश्यू आणि त्याला आपण म्हणणार विलामेन लेअर. सो अलॉंग विथ दॅट इट हॅज नथिंग बट द एक्झोडर्मिस, देन एअर चेंबर्स, पॅसेज सेल्स, एक्झोडर्मिस, पेरिसायकल, मेटाझायलेम, प्रोटोझायलेम, फ्लोएम आर देअर इन द स्टेम स्ट्रक्चर. त्यांच्या स्टेम स्ट्रक्चर मध्ये किंवा रूट मध्ये आपण पाहू शकतो. सो particularly what we now conclude, what are exactly the epiphytes? Epiphytes कशाला म्हणतात? So epiphytes are that such a plants so epiphytes are those such a plants which are nothing but particularly growing on the surface of other plant. दुसऱ्या प्लांटच्या सरफेसवर वाढणारे जे प्लांट्स आहेत त्याला आपण पर्टिक्युलरली काय म्हणणार? epiphytes असं म्हणणार. And these plants these plants that grow from or on trees and sometimes other plant that act as a water resistant layer between rain and the forest floor. Examples of epiphytes are orchid, bromeliads, ferns and air plants. त्याला आपण म्हणणार epiphytes. So epiphytes are such a plants which grow on the surface of other plant. Some may be growing on roots also in the soil, but most of them are growing on the surface of other plant. बरेचसे जे आहेत ते दुसऱ्या प्लांटच्या सरफेसवर वाढतात. So this is all about the particularly general adaptations in case of the epiphytes.